सर्वांना सप्रेम जय भीम. दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर ऑनलाईन मीटिंग ही आपली 12वी आहे. बुद्धिस्ट सेमिनरी आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचा जो विषय आहे आपला दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ खंड 1 भाग 4, 5 आणि 6 यावर भूमिका आणि मांडणी होणार आहे. सर्व श्रद्धावंत अभ्यासक बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी डॉक्टर R.D. बडगे सर, की जे आपली भूमिका मांडणार आहेत, आणि सर्व आपण श्रद्धावंत अभ्यासक. मी आदरणीय उषाताई पठारे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी पंचांग प्रणाम वंदन त्रिशरण पंचशील घेण्यात यावं. आदरणीय उषाताई पठारे मॅडम. पठारे ताई जॉईन झाल्यात का? झाल्यात ना, ठीक आहे. आदरणीय उषाताई पठारे मॅडम यांना नम्र विनंती आहे की त्यांनी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करावी. आदरणीय उषाताई पठारे मॅडम. त्यांना ते ओपन करता येईना, चालू नाही झालं त्यांचं हे माईक. आदरणीय मॅडम माईक ओपन करा तुमचा. त्या माईकला असं टच करा म्हणजे ती क्रॉसची फुली जाते. माईक ओपन ताई, तुमचा माईक ओपन करा. हा येतोय का आवाज? हा येतोय ताई. हा अजून माईक बंद झाला तुमचा. ताई माईक बंद झाला. माईक ओपन करा. झाला का चालू? हा. सर्वांना जय भीम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु विचाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 नमो बुद्धाय जय हिंद. हा, धन्यवाद उषाताई पठारे. आपण सुमधुर आवाजामध्ये आम्हाला त्रिशरण पंचशील दिलात. धन्यवाद ताई. थँक्यू सर. यानंतर मी आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका निश्चित करावी, आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर R.D. बडगे सर. धन्यवाद. उषाताई, माईक तुमचा बंद करा, माईक बंद करा. अंकुजी चव्हाण साहेब, द बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर बुद्धिस्ट सेमिनरीच्या वतीने आज आपण ऑनलाईन मीटिंग म्हणजेच प्रेरणा सत्र 12 घेत आहोत. या सत्रामध्ये उपस्थित असणारे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, प्रसिद्ध विचारवंत लेखक सत्येंद्र तेलतुंबडे सर, या सत्राचं अगदी अभ्यासपूर्ण असे सूत्रसंचलन करणारे आमचे सन्माननीय मित्र आयुष्यमान अंकुजी चव्हाण साहेब, या ऑनलाईन सत्राचं रेकॉर्डिंग करणारे युवा नेतृत्व आयुष्यमान रोहितजी तेलतुंबडे, बुद्धिस्ट सेमिनरीचे सर्व प्रशिक्षणार्थी, विशेष करून घोषे साहेब, अरुण बल्लाळदादा साहेब, दयानंदजी घोडके, आपल्या सर्वांना माझा सविनय नमो बुद्धाय. आजच्या आपण या विषयाच्या अनुषंगाने पुढे जात असताना सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघर्ष सामग्री समगानन तपोसुको, या उद्धोगो धम्मपदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचं निर्माण होणं, सुखद आहे संघाची समाजाची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करणं, समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, बहिष्कृत भारत मूकनायक, जनता प्रबुद्ध भारताचे जनक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, सिम्बॉल ऑफ विजडम, सिम्बॉल ऑफ नॉलेज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, कार्यास, विचारास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो.
आपण एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. बुद्धिस्ट सेमिनरीने एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून हे प्रशिक्षण घेण्याचं निश्चित केले आहे. या संदर्भामध्ये आपल्याला गेल्या काही सत्रांमध्ये आपण आपल्या उपासकांना बाबासाहेबांचा फंडामेंटल बुद्धिझम, अप्लाइड बुद्धिझम समजून देण्याच्या अनुषंगाने आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आणि आमची संपूर्ण टीम या सेमिनरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत प्रशिक्षण घेऊन आपल्या सगळ्यांना बुद्धत्वाच्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं उपस्थित प्रशिक्षणार्थी आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि बाबासाहेबांचा एकूणच धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठीची जी भूमिका आहे, मागील 2 सत्रामध्ये मला काही तांत्रिक कारणामुळे मला जमलेली नाही, ती भूमिका मी आज आपणा समोर ठेवतो आहे. कारण जोपर्यंत एखाद्या विषयाची भूमिका आपण घेऊन पुढे जात नाही, तोपर्यंत ती भूमिका आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये व्यवस्थितरित्या अनुसरण होत नाही. म्हणून आम्ही आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आणि इतर मान्यवरांनी या सत्रामध्ये या टप्प्याने आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. त्या अनुषंगाने आपण ही जी कार्यक्रम पत्रिका दर आठवड्याला आपण आपल्या समोर ठेवतो आहोत. म्हणजे आपल्याला स्पष्ट कल्पना असायला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत आणि आपण नेमकी कोणती भूमिका घेऊन पुढे जात आहोत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेलच. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूण जीवन प्रवास व विचार यांचा आदर्श आपल्या समोर आहेच. आणि बाबासाहेबांच्या धम्ममार्गावर तेच आपले तथागत भगवान बुद्धानंतरचे दुसरे मार्गदर्शक गाईड आहेत. या भूमिकेतून आपण पुढे जात आहोत. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक व राजकीय दर्जा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड असे कार्य अनेक पातळ्यावर केले आहेत. तर या अनुषंगाने त्यांनी प्रस्थापित हिंदू धर्मात राहून सर्वांगीण विकास होणार नाही ही भूमिका घेऊन धर्माबाबत अनेक वर्षे विचार केले आहेत. विशेष करून मानवी जीवनाला सुखी करणारा, माणसाला सुखी करणारा बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या अनुषंगाने त्यांची वाटचाल 1935 पासूनच सुरू झालेली आहे हे आपल्याला माहित आहे. आणि धर्मांतरानंतरचे बौद्ध धम्म विशेष करून आपले समाज जीवन यातील अंतर कमी करत एका आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, तो समाज प्रभावशाली
प्रबळ बनावा या दृष्टिकोनातून त्यांनी कार्यसाधनांची व्यवस्थित अशी रचना केली आहे हे आपण जाणताच. विशेष करून परंपरा व पंथाच्या माध्यमातील बौद्ध धर्म अनेक देशामध्ये होता, त्याचा बाबासाहेबांनी अभ्यास करून त्यामधून हे लक्षात घ्या, त्या विचारधारेमधून बुद्धांचे मूळ विचार शोधताना त्यांना खूप कठीण गेले. हे शोधण्यासाठी बाबासाहेबांना 20 वर्षे कालावधी द्यावा लागला. विशेष करून त्रिपिटक व इतर बौद्ध वाङ्मयातही बुद्धाचे मूळ विचार कुठे आहेत हे सामान्यतः समजणे खूप कठीण होते, अवघड होते. तरी आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी बौद्ध वाङ्मयातून तथागत भगवान बुद्धाचा शुद्ध विचार शोधताना शास्त्रशुद्ध कसोट्या लावून बुद्धाचे मूळ विचार शोधून ते बुद्धा अँड हिज धम्मा आणि धम्म अनुसरण्याची साधने कोणती आहेत याचे विवेचन त्यांनी, आपल्या सगळ्याला माहिती आहे, तो ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो ग्रंथ म्हणजे बुद्ध की कार्ल मार्क्स. म्हणजे धम्म अनुसरण्याची साधने कोणती आहेत याचे विवेचन आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथात केले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि बौद्धांचा प्रस्थापित परंपरा व धर्माच्या लोकांशी झालेला संघर्ष, चढाओढी, व्यवहारात आलेले चढउतार, यातून झालेली क्रांती व प्रतिक्रांती याचा इतिहास आजच्यासाठी म्हणजे वर्तमान काळासाठी खूप आवश्यक आहे. त्याची मांडणी आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती या ऐतिहासिक ग्रंथात केली आहे, हे आपण जाणतोच आहोत. तसेच आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचे इतर लेखन व भाषण यातून त्यांनी केलेल्या धम्माचा अभ्यास, चिंतन, मनन यातून बाबासाहेबांचा धम्मविषयक एक दृष्टिकोन आपल्या समोर येतो आहे. या अनुषंगाने 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 1936 मध्ये धर्मांतर कशासाठी करायचे आहे, का करावे या अनुषंगाने चिंतनशील उलगडा करणारे भाषण बाबासाहेबांनी केले आहेत. ते म्हणजे मुक्ती कोण पते या नावाने हे भाषण प्रसिद्ध आहे. विशेष करून बौद्ध धर्मातून आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते याची पार्श्वभूमी या भाषणातून स्पष्टपणे आपल्या समोर येते. आणि विशेष करून त्याच वर्षी बाबासाहेबांनी ॲनालिशन ऑफ कास्ट मध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित आदर्श समाजाची संकल्पनाही मांडतात.
परंतु ते कोणासाठी? ते ज्यांना हिंदू धर्मात राहून हिंदू धर्मात सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी. आणि पुढे जाऊन 1954 मध्ये बाबासाहेब ब्ल्यूप्रिंटद्वारे भारतातील धम्म चळवळ कशा रीतीने व कोणत्या साधनांनी चालवावी याचा एक विशिष्ट आराखडा तयार करतात. त्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणून ओळखतो. आणि अभ्यासपूर्ण आणि चिकाटीने कार्याची जबाबदारी घेऊन करावयाची ही दीर्घकालीन वाटचाल आणि साधन शुद्धतेचे भान ही त्यांची म्हणजे आधुनिक बुद्ध बाबासाहेबांच्या कामाची पद्धत होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या अनुषंगाने यामध्ये शुद्धता लक्षात घ्या, नैतिकता, परस्पर सुसंगतता या गोष्टींचा अंतर्भाव बाबासाहेबांनी वारंवार करतात. विशेष करून सोप्या भाषेत सांगायचे तर साध्य जर चांगले असेल तर साधनही चांगलेच हवे, लक्षात घ्या. म्हणून बुद्धिस्ट विशेष करून या बाबीवर लक्ष केंद्रित करत आहे. म्हणजे साधनही चांगलेच हवे असा आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचा आग्रह होता, लक्षात घ्या. तर या अनुषंगाने विशेष करून आता आपली जबाबदारी नेमकी कुठे येते या अनुषंगाने सगळ्यांनी लक्ष द्या. यात व्यक्तीचा कस लागतो, लक्षात घ्या. लायकी सिद्ध करावी लागते, धोका देखील पत्करावा लागतो, कष्ट करावे लागतात, अपयश आले तरी धडपडून पुन्हा उठले पाहिजे. आणि धम्म चळवळ जे आपल्या खांद्यावरून वाहून नेतील त्यांच्यासाठी एवढाच एक मार्ग आहे हे लक्षात घ्या. आधुनिक बुद्ध बाबासाहेब म्हणतात, या अनुषंगाने बाबासाहेबांचे हे कोटेशन आहे, हे विधान आहे. बाबासाहेब म्हणतात, भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्ध धम्म वृद्धिंगत होणे कठीण आहे. शिक्षणाबरोबर आज धम्म प्रचार सुद्धा होणे आवश्यक आहे. धम्म प्रचार मनुष्यबळाशिवाय व द्रव्य बळाशिवाय होऊ शकणार नाही हे बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. या अनुषंगाने मी ही भूमिका आपण आता बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रत्येक भागानुसार आपण अभ्यास करत आहोत. आणि त्या अनुषंगाने आपली नेमकी भूमिका काय पाहिजे आहे ती भूमिका मी आपल्या समोर ठेवलेली आहे. पुढील विषय आपले बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर ठेवतील. विशेष करून वरील हे जे व्यक्तीचा कष्ट लागतो, कष्ट करायला लागतात, या अनुषंगाने आपण सगळेजण या मार्गावरती कटिबद्ध होऊयात अशी विनंती करून मी इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय डॉक्टर आर.डी. बडगे सर. आपण विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका वास्तव मांडलेली आहे आणि विषयाच्या अनुषंगाने सखोल असा प्रकाश टाकलेला आहे. यानंतर आजच्या विषयाची मांडणी करण्यासाठी मी सत्येंद्रजी तेलतुंबडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. सत्येंद्रजी तेलतुंबडे धम्माचे गाडे अभ्यासक आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे असतात आणि एक
आदर्श विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. तर मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं. धन्यवाद चव्हाण सर. आदरणीय बडगे साहेबांनी भूमिका मांडली. भूमिपुत्र मल्टीमीडियाच्या माध्यमातून रोहित सर रेकॉर्डिंग करत आहेत आणि आपले श्रद्धावंत उपासक या आपल्या शुक्रवारी होणाऱ्या 17ला जॉईन झाले आहेत, ज्यामध्ये अरुणाताई खरात आहेत, जोडके साहेब आहेत, आपल्या राजेंद्र मेहर खान साहेब आहेत, केंद्रीय शिक्षिका राजेश्रीताई सोनवणे आहेत, संतोष पटवेकर आहेत, बुद्धिस्ट सेमिनरीचे एक आधारस्तंभ सुरेशजी गोक्षे साहेब आहेत आणि ज्यांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्रिचरण पंचशील ग्रहण केल्या अशा उषाताई पठारे आहेत. आपण बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये हे पारंपरिक 73 निकाय आहेत, ज्यात त्रिपिटक आहेत, त्यानंतर केलेले भाष्य आहे, यांचं सुटसुटीत आणि सहज आम्हाला अध्ययन व्हावं, आमच्या जगण्याला दिशा मिळावी यासाठी दिलेलं हँडबुक आहे. आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपण सर्वांनीच वाचलेला आहे, अभ्यासलेला सुद्धा आहे. मात्र हे सगळं अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी त्यातलं साम्य, त्यातील तुलना, त्यातील अन्य धर्म संस्थापकाशी असलेलं साम्य आणि फरक आणि त्यातून आम्हाला मिळणारी जीवनाची दिशा, जगण्याचा मार्ग, जीवनाचं सार्थक, जीवनाचं साफल्य ठिकठिकाणी प्रतीत केलेलं आहे. आज आपण हे सगळं पाहत असताना आपण सर्वांनीच या गोष्टी वाचलेल्या आहेत, युट्यूबच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. हे असतानाही बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून आपण त्यावर एक मोठी चर्चा घडवून आणत आहोत, त्यावरचा एक दृष्टिक्षेप टाकत आहोत. आपण मागच्या वेळेला आपण पाहिलं की असित मुनी एक ग्रंथामध्ये मुनी आहे, ऋषी आहे. असितचा अर्थ जे श्वेत नाही, जे पांढरं
हे क्षत्रियामध्ये मद्यपान घेणं म्हणजे त्यांचा धर्मच समजला जात होता, त्याच्यामध्ये अनैतिकता काही समजली जात नव्हती. पण राजा शुद्धोधन राज्यपद उपभोगत असताना राणी महामायेने आषाढ पौर्णिमेच्या सणामध्ये बदल केला. की जो शेतकऱ्यांचा एक मोठा सण होता, की ज्यामध्ये शेती कसून पेरणी करून शेतीला पिकण्याच्या दृष्टीने गती देऊन हा उत्सव साजरा केला जात असे. आणि या उत्सवाला त्यांनी मद्यपानाला बंदी घातली आणि एका शुद्ध अवस्थेमध्ये हा जो सण आहे तो राजकीय आधाराने साजरा केला आणि ही ख्याती सर्वत्र गेली. खर तर ही मोठी क्रांती आहे की ज्या क्षत्रियांना मद्यपानापासून थांबवणं, त्या क्षत्रियांना हिंसेपासून थांबवणं, आणि ही गोष्ट अशीच मुनींना माहिती झाली आणि त्याच वेळेला या अंधकारात अज्ञानात असलेल्या परिस्थितीला एक उज्ज्वल दिशा देण्याची एक ज्याला आपण तारा चमकणं म्हणूया, प्रतिकात्मकता म्हणूया, ती प्रतिकात्मकता त्या अनुषंगाने तिथं मांडण्यात आली. परवाला राहुरीमध्ये अजय देहारे यांचा संगीतमय भीमाचं वंदन कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये वामन दादाचं गीत की जे चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला झाली, त्यावेळेला वंदनेने कार्यक्रम सुरू झाला आणि त्या वंदनेनंतर एक दोन तिसरं चौथं गीत हे गायलं गेलं. पण जे आम्ही नंतर तिथं जिथं खाली बसलो त्या सगळ्यांना या चांदाची चांदणी, कारण शाहीर वर आभाळाकर हात करत होते की चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. अरे ही चांदाची चांदणी कोणती आहे? बऱ्याच जणांना त्याचा काहीच मेळ लागला नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि मग त्यांना या समाज व्यवस्थेशी या वामन दादाच्या गीताचा अर्थ मतितार्थ त्यांना जोडावा मला लागला. त्यांना हिंट द्यावी लागली की बाबांनो, चांदाची चांदणी म्हणजे जो सर्व या समाज व्यवस्थेमध्ये जो उच्च वर्ण दाखवलाय त्या उच्च वर्णातली ही चांदणी म्हणजेच कन्या बाबासाहेबांची पत्नी झाली, त्यांना वारा घालू लागली, हा मतितार्थ आहे. आणि बाबासाहेबांच्या बौद्ध पद्धतीने झालेल्या विवाहाचं वर्णन या गीतामध्ये आहे. आणि मग त्याला एक दिशा मिळाली. त्यातलं मग प्रत्येक शब्द आमचे हे बुद्धिवंत त्या पद्धतीने पाहू लागले. अशीच मुनींनाही तिकडं जाताना शुद्धोधनाच्या राजाच्या
राजवाड्यावर जाताना जो चंद्र दिसला, जी चांदणी दिसली, जो तारा दिसला, त्याचा संदर्भ ज्या वेळेला लागतो त्या वेळेला अशी मुलींच्या या सगळ्या गोष्टीचा अर्थ लागतो. बाबासाहेब म्हणतात की या देशाचा खरा महाकवी अश्वघोष आहे आणि अश्वघोषाने सर आवाज ब्रेक होतोय. आदरणीय सर, आवाज येत नाही बघा. आवाज एकदम बंद झालाय सर. हॅलो हॅलो. आवाज आता या लागला आवाज. हो, जरा नेटचा प्रॉब्लेम आला. तर या अनुषंगाने अश्वघोषांच्या बुद्धचरित्रातून मी या गोष्टी जशाच्या तशा घेतलेल्या आहेत आणि ह्या घेत असताना मी त्यामध्ये बदल केलेला नाही. बाबासाहेब त्यांचं आभार मानतात. आशिक मुलींच्या या सगळ्या गोष्टीनंतर, स्वप्नानंतर त्याचा अर्थ सांगणाऱ्या 8 ब्राह्मणांच्या संदर्भामध्ये आलेल्या गोष्टी, त्याला क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचला की त्यावेळची धर्म कशाला म्हणतात, त्यावेळचे पुरोहित ब्राह्मण कशा पद्धतीने उपजीविका करतात याच्या वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती सांगितल्या, त्यामध्ये ही भविष्य सांगण्याची, ज्योतिषविद्या सांगण्याची पण एक सिस्टीम आहे. आणि ही सिस्टीम बाबासाहेबांनी जशीच्या तशी पार्श्वभूमी सांगण्यासाठी आपल्या समोर ठेवलेली आहे. त्यानंतरचा जो महत्वाचा पुढचा प्रसंग येतो त्या प्रसंगामध्ये 5व्या दिवशी सिद्धार्थाचं नाव ठेवलं जातं. जे जे काही संस्कार म्हणून आहेत, ज्या ज्या उच्च गोष्टी आहेत, त्या सगळ्या या श्रमण परंपरेने, बौद्ध परंपरेने प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि ही 5व्या दिवशी नाव ठेवण्याचं नंतर विकृतीकरण झालं आणि आम्ही 5वी पुजायला लागलो. ते पण 5वी पुजणं आमच्या श्रमण संस्कृतीमध्ये होतं.
आणि त्यातही पूर्वीची माणसं ही 5वी पुचताना म्हणजे सृष्टीची, शेतीची, त्यातील अवजाराची, त्यातील अन्नधान्याची त्या 5वीच्या प्रसंगी पूजा घालायची. आणि त्याच वेळेला सट येती, म्हणजे खर तर सट येती म्हणजे ही सृष्टी येते, सृष्टी अवतरते, नवीन जीव या मानवाच्या पोटी आला म्हणजे एक सृष्टी आली आणि त्याचं भविष्याबरोबर जगाचंही भविष्य त्या दृष्टीने घडलं जाईल अशी ती भावना आहे. परंतु त्याचं विकृतीकरण झालं. त्या सतीला, सटवाईला बाबासाहेबांनी लाथ मारली आणि खरी सृष्टीला एक दिशा दिली. हा अर्थ आम्ही इथं समजून घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी 5व्या दिवशी नामकरण करण्याची प्रथा झालेली आहे, सुरू झालेली आहे. त्या प्रथेला आम्ही गती दिली पाहिजे. आणि आता तर वैधानिक दृष्ट्या, संविधानिक दृष्ट्या हे अत्यावश्यक ठरत गेलंय. कारण जन्म नोंद झाली की त्या जन्माच्या नोंदीसोबत बाळाचं नावही ठेवण्याचा आग्रह धरला जातो. तर आम्ही या पाचवी पूजण्याऐवजी 5व्या दिवशी नामकरण करण्यावर भर दिला पाहिजे. आणि हे नाव आमचं बौद्ध संस्कृतीशी, विज्ञानाशी, निसर्गाशी, पर्यावरणाशी संबंधित असावं. उगीचच पुनर्जन्म, पूर्वजन्म, पोटाला येणं याच्याशी संदर्भित नसला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं विवेचन करतो त्यावेळेला हे अर्थ आम्ही आमच्या अन्य बांधवांना समजून सांगितले पाहिजे. नाव ठेवलं आणि नाव ठेवल्यानंतर जर कोणती गोष्ट गंभीर झाली असेल तर महामाया आजारी पडली. महामायेच्या मृत्यूचं जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन कधी कधी आम्हाला पुनर्जन्माकडे नेतं, पूर्वजन्माकडे नेतं. पण मृत्यूच्या समयी आमची अवस्था कशी असावी हे खूप सुंदर पद्धतीने महामायेच्या मृत्यूच्या प्रसंगी बाबासाहेबांनी आणि या ग्रंथांनी विशद केलेला आहे. महामायेचा आजार बळावत जातो आणि बळावत जाताना या मातेला जाणीव होती की आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे. पण या मृत्यू जवळ आलेला आहे त्याला ही माता अत्यंत शांतपणे मृत्यूला सामोरं जाताना दाखवलेली आहे. आणि इतक्या शांतपणे सांगितलेलं आहे, त्याला काही उपमा दिलेल्या आहेत की आता माझं देहावसन होणार आहे आणि माझ्यासाठी दूत थांबलेले आहेत. दूताची कन्सेप्ट या ठिकाणी वापरलेली आहे आणि हेच प्रतीक आम्हाला पुनर्जन्माकडे नेतात आणि सगळं आमच्या जीवनाचं जो सार्थक करायचं, मतितार्थ करायचा त्याची दिशाच बदलून जाते, डायव्हर्शन होतं. आणि मग या मृत्यू जवळ येत असताना या मातेवर जी जबाबदारी आहे ती म्हणजे बाळाचं संगोपन करणं. आणि हे संगोपन करू शकत नाही हे म्हटल्यावर
आपल्या बहिणीला आणि शुद्धोधन राजाला जे दुसरी राणी म्हणून पत्नी म्हणून त्यांना शौर्य केलं म्हणून परवानगी मिळाली होती, त्या महाप्रजापतीला ही माता बोलवून घेते आणि त्यांना सांगते की माझा आता अंतकाळ जवळ आलेला आहे आणि तू या बाळाचा सांभाळ कर. शुद्धोधन राजालाही त्या गोष्टी सांगते आणि विश्वास व्यक्त करते माता की मला खात्री आहे की तू या बाळाचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ करशील, संगोपन करेल. विशेष म्हणजे महामायाची जी बहीण आहे प्रजापती, या प्रजापतीला सुद्धा मुलगा आहे की ज्याचं नाव नंद आहे. आता हे प्रजापती, प्रजापिता, नंद हे बौद्ध संस्कृतीतले नाव इतरत्र कसे विकृत केले किंवा इतरत्र कसे रूढ केले याच आपण पाहिलं पाहिजे. की नंद हा प्रजापतीचा मुलगा असून तिच्या कुशीत जन्मलेला असून सुद्धा या नंदाचा उल्लेख फारसा कुठेही होत नाही. या मावशीने म्हणजे आमच्या मराठीमध्ये तर स्पष्टच म्हण आहे की माय मरो मावशी जगो, इतकं मावशीला महत्व सिद्धार्थाच्या जन्मापासून. त्यामध्ये बाकीचे जे शुक्लगणाची मुलं जे माना अनिरुद्ध त्या रूप दिलं गेलंय, शंकराचा अवतार म्हणून रूप दिलेलं आहे, पण हे सिद्धार्थाचे चुलत भाऊ होते. आणि दुसरी जी गडबड साहस विशेषतः तो आते भाऊ आहे. त्यानंतर बालपण आणि शिक्षण यावर पण पाहिलं पाहिजे आणि शुद्धोधनाने त्यांचं शिक्षण कसं केलं हे पण पाहिलं पाहिजे. शिक्षण करत असताना की जे पहिल्यांदी भविष्य सांगणारे 8 ब्राह्मण आले, ते ब्राह्मण पहिले गुरु झाले अशा नोंदी आहेत. तर अशीत मुनी सोबत त्यांचा भाचा आला की ज्याचं नाव नरदत्त होतं आणि माझ्या थोड्याशा अभ्यासाप्रमाणे आज मला नेमके त्याचे वेगळे संदर्भ नाही सापडले, पण हा नरदत्तच म्हणजे पुढं असलेला कौंडिन्य आहे असे माझ्या थोडस स्मरणात आहे. जर चुकलं असलं तर थोडं दुरुस्त करून घ्या. त्यानंतर
दुसरा जो गुरु आहे तो दुसरा गुरु सबमित्र, म्हणजे सर्व मित्र हा सिद्धार्थ गौतमाचा दुसरा गुरु आहे की ज्याला राजा शुद्धोधनाने शिकवण्यासाठी बोलवलं. आणि हा गुरु भाषाशास्त्रात, व्याकरणशास्त्रात आणि युद्धशास्त्रात अशा वेगळ्या वेगळ्या जवळपास 14 शास्त्रात तो निपुण होता आणि त्याला त्यांनी गुरु केलं. ललित विस्तार मध्ये मात्र सबमित्राला दुसरं एक नाव कसं सांगितलं, म्हणजे लक्षात घ्या बरं का, मी मागच्या वेळेला आवर्जून सांगितलं की ज्या वेळेला ललित विस्तार ग्रंथ लिहिला, आतापर्यंत साहित्य सगळं लोकभाषेमध्ये होतं, आतापर्यंत साहित्य पाली भाषेमध्ये होतं की त्याला त्यावेळी पूर्ण मागधी भाषा म्हटलं जायचं. ते मात्र ललित विस्तारामध्ये संस्कृत भाषेकडं म्हणजे ज्ञान भाषेकडं प्रस्थापितांची ही जी एक खोड आहे ती सामान्य जनांना वेगळं करणं, म्हणजे लोकभाषा आणि ज्ञान भाषा वेगळी ठेवणं, याचा हा प्रत्येक ललित विस्तार पासून पुढं आलेला दिसतो. मात्र या ललित विस्तार मध्ये सबमित्राला जे दुसरं नाव आहे ती विश्वामित्र आहे. आणि या विश्वामित्राचा मोठा संदर्भ बाबासाहेबांनी वो वेअर शुद्राज मध्ये घेतलेला आहे. मात्र ते विश्वामित्र हे विश्वामित्र एक असण्याची शक्यता नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की क्षत्रियांचे जे गुरु होते त्या परंपरेतलं हे विश्वामित्र नाव आहे. आणि मग त्यांना ते शिकवलं. शिकवण्यापूर्वीचा एक मोठा प्रसंग जो आम्ही आज विद्यारंभ संस्कार विधी म्हणून गणला जातो, या विद्यारंभ विधीला, संस्कार विधीला आम्ही खूप महत्व दिलं पाहिजे. आता मेहरखान सरही सोबत आहेत. त्या सुरुवातीला जे बौद्ध राष्ट्र आहेत, तर सिद्धार्थाचं शिक्षण कधी सुरू झालं, तर ते 8व्या वर्षी सुरू झालं. काही वर्षापूर्वी अशी अवस्था होती की 5 वर्ष पूर्ण झाले की बाळाचं नाव शाळेत घातलं जायचं, पण आता 6 वर्ष पूर्णता केलं जातं. आणि सिद्धार्थाच्या वेळेला 8व्या वर्षी ते पूर्ण केलं जात होतं. म्हणजे त्या वेळेला त्याला बाळाला काही गोष्टी पूर्णतः येत होत्या. आता जी LKG, UKG आणि प्रामुख्याने जपान सारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये सुरुवातीचे शिक्षणाचे जे 2 वर्ष असतात ते स्वच्छतेसाठी, टापटिपीसाठी, स्वतःच्या म्हणजे विधी कसे करावेत, कपडे कसे करावेत, ते कपडे कुठं ठेवावेत, चपला कुठं ठेवाव्यात, यासाठी 2 वर्ष शिकवलं जातं. हे लगेच क कडीचं म मड्याचं शिकवायला सुरुवात केली जात नाही. त्याला जीवनाच्या प्रारंभिक गरजा ज्या मास्लोचा आपण संदर्भ मी मागेही दिला होता की त्या गरजा कशा पूर्ण करायच्या याचं शिक्षण सुरुवातीला दिलं जातं. आणि नंतर ती प्रगल्भता मुख्य शिक्षणाकडं कशी वळवली ती 8व्या वर्षानंतर मी वळवली. जिथं आम्ही जी गडबड करतो, आम्हाला जे लाफिंग बुद्धा हा प्ले ग्रुप सुरू करायचा आहे, नर्सरी ग्रुप सुरू करायचा आहे, त्यामध्ये खरं तर हा हेतू आहे की आम्हाला नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावण्याची
आणि त्याची जाणीव करून देण्याची जी गोष्ट आहे ती याच सुरुवातीच्या काळात दिली पाहिजे. नंतर ही लिपी भाषा या गोष्टी नंतर विचारात घेतल्या पाहिजे. त्याला भाषा, शिक्षणशास्त्र, व्याकरणशास्त्र, विविध कला या 8व्या वर्षानंतर शिकवल्या जाव्यात. ही जी भूमिका सिद्धार्थ गौतमाच्या चरित्रातून आम्हाला हा ग्रंथ वाचताना बिंबवता आली पाहिजे. ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबी या ठिकाणी त्याचं अजून सविस्तर वर्णन आपण पुन्हा वाचलं पाहिजे. त्याच्यात ट्रान्सलेशन मध्ये काही एरर्स आलेले आहेत. एरर्स काही वेळेला त्या कॉपीराईटचे गोष्टी येऊ नयेत म्हणून काहींनी ते बदल केलेत, पण त्या बदलाचा अर्थावर विपरीत परिणाम झालाय, तो पण आपण समजून घेतला पाहिजे. तर आज आपण या अनुषंगाने आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आता बर्गे साहेब आहेत पुण्यामध्ये, जे संस्कार अधिवेशन झालं आणि त्या संस्कार अधिवेशनामध्ये गर्भमंगल विधी हा एक महत्वाचा विधी असल्याचं, की आमच्या गरोदरपणात गर्भाचं संगोपन कसं करावं, अगदी त्यामध्ये गोष्टी कशा उतरवायच्या हे आम्ही पाहिलं पाहिजे. आता 135वी बाबासाहेबांची जयंती संपन्न होत आहे. बाबासाहेबाला वेगळ्या वेगळ्या अंगाने प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीने भावलेले आहेत त्या त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न सर्वत्र चालू आहे. आजच राहुरीमध्ये भीमकाव्य संमेलन स्पर्धा घेण्यात आली. अगदी 8-9 वर्षापासून 80 वर्षापर्यंतची माणसांनी स्वतः केलेले काव्य त्यांनी तिथं म्हटलं आणि त्याच्यातून की बाबासाहेबांचे लढे, बाबासाहेबांची क्षमता, त्याला जोडलेलं संविधान, त्याच्यातली तत्व, त्याच्यातली प्रतीक ही अतिशय मस्तपणे मांडली गेली. अगदी 9 वर्षाच्या मुलींनी सुद्धा शिका, लढा आणि एकत्रित करा अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारणी सभेचं जे ब्रीदवाक्य होतं त्याची मांडणी तिने तिच्या सोप्या शब्दात केली. पण हे सगळं करत असताना आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान त्याच्याशी जोडायचं आहे. बाबासाहेबांनी जो उज्ज्वल दिशा दिलेली आहे, बाबासाहेब जे आधुनिक बुद्ध आहेत की ज्यांनी धर्म, विज्ञान, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र
आणि संस्कार क्षमता याची सगळ्याची बेमालूम सांगड घातलेली आहे. त्या आधुनिक बुद्धांची 135वी जयंती आपण सगळ्यांना दिशा देणारी अशी आपण मानण्याकडे कल असला पाहिजे. राहुल सांकृत्या यांचं आता परवाला त्यांची जयंती होती की ज्यांनी एक कार्ल मार्क्सचा आणि बुद्धाचा संपर्क जोडण्याचा प्रयत्न केला. गंगा टू व्होल्गा नावाचा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक एक मेळ बसवणारा आणि इतिहास मांडणारा ग्रंथ लिहिला. त्यांची 9 एप्रिलला जयंती होती आणि 14 एप्रिलला त्यांचा मृत्यू दिनांक आहे. त्याला महानिर्वाण दिनांक दिन म्हणा. उद्या 11 तारखेला ज्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं की बहुजनांचे गुरु खरे ज्योतिबा होऊ शकतात, त्या गुरूंची जयंती उद्या 11 तारखेला आहे. 12, 13, 14 तारखेपर्यंत सलग कार्यक्रम आहे आणि पूर्ण एप्रिल महिनाच आपण बुद्ध पौर्णिमेपर्यंत जी जयंती साजरी करतो. ही करत असताना त्याच्यातला बिभत्सपणा आम्ही कमी केला पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या आचार विचार आणि उच्चारातली शुद्धता आली पाहिजे. आपण यांना आपण या सगळ्या जयंतीच्या माहोलमध्ये आपण वेळ काढला. आपल्या बुद्धत्व बीजाला, आपल्या या धम्मविचाराला आणि संघकृतीला वंदन करतो. आपले आकलन चाचणी आपण थोडी या वेळेला उशिरा देणार आहोत. उद्या किंवा परवा, पण 14 तारखेच्या आत आपण ती आकलन चाचणी देऊ. कारण अनेकांनी हे रेकॉर्डिंग ऐकलं नसेल. हे रेकॉर्डिंग पडल्यावर आपण पुन्हा त्यावर लक्ष केंद्रित करावं, ते ऐकावं अशी अपेक्षा करूया. निबंध स्पर्धेचा आजचा आपला शेवटचा दिवस होता. मात्र इतक्या ठिकाणी निबंध स्पर्धा चालू आहेत, वक्तृत्व स्पर्धा चालू आहेत. त्यामुळं आपल्याला या स्पर्धेच्या संदर्भात आपण आता स्वतंत्र त्यावर विचारच करूया की मुदत वाढवून द्यायची का या स्पर्धेचं थोडंसं थांबवायचं. दुसरं, आता वैशाख पौर्णिमेला आपलं बुद्धिस्ट वार्ता ही मॅगझिन प्रकाशित होणारच आहे. आपल्या या आत्ता झालेल्या चैत्र पौर्णिमेच्या याला जयंतीला दिशा देण्याच्या दृष्टीने, माता यशोधराच्या कथेच्या दृष्टीने आपण एक हे मांडलं, त्यात रचना मांडली. त्याचं पण आपण वारंवार व्हायरल करून ते विचार आदळावे, धम्म आदळावा एवढी अपेक्षा करून 135व्या जयंतीची आपल्याला सर्वांना बुद्ध धम्म संघ भावनेनी बुद्धिस्ट सेमिनरीचा समन्वयक या नात्याने आपणाप्रती मंगल भावना व्यक्त करून आपलं प्रत्येक क्षण बुद्धत्वाच्या दिशेने मनुष्य मात्राच्या पूर्णावस्थेकडे जाईल अशी पुन्हा मंगल मैत्री भावना करून हे 12वं सत्र थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर. आपण विषयाच्या अनुषंगाने अतिशय सखोल अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. नक्कीच आमच्या आकलनामध्ये भर पडलेली आहे. यानंतर जे संशय निवृत्ती आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही शंका मनामध्ये आली असेल तर प्रश्न विचारावा.
त्याला आपलं उत्तर आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर देणार आहेत. घ्या सर, सरांना ते आता घ्या, कोणाचं काही दिसत नाहीये. हा कोणाचा काही प्रश्न नाही असं लक्षात आलेलं आहे. यानंतरचा जो कार्यक्रम आहे की बाबा संतोष जी पटवेकर सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी धर्मपालन गाथा सरनतय व समारोप घेऊन आदरणीय संतोष पटवेकर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी धम्मपालन गाथा सरनतय घेऊन समारोप करावा. तर मी घेऊ का सर? हा घ्या, चालतंय घ्या. आजच्या दबोती सेमिनार संबंधीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. आणि सर्वप्रथम मी उशिरा जॉईन झाल्याबद्दल माफी मागतो. काय कारण असतो मला थोडा उशीर झाला जॉईन व्हायला. आणि सर्वांनी आपण आपल्या नेहमीच्या प्रमाणे आपल्याला तेलतुंबडे सर फार छान मार्गदर्शन करत आहे. आणि ते आपलं कुशल कर्म आहे का त्यांच्याकडून आम्हाला ते ऐकायलाही मिळतंय. कारण ह्या गोष्टी ऐकायला सुद्धा आपल्याला आपले कुशल कर्म असणे फार महत्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला ऐकायला मिळत नाही सर. आणि त्यानंतर आपण सर्वजणांनी हात जोडायचा आहे. शेवटचे आपण धम्मपालन गाथा आणि सरनतय घेत आहोत. सब पापस करणन कुशलस उपसंपदा सचित पर्योदपनन एतन बुद्धान शासनन धम्मं चरे सुचरितं न तंदुचरितं च किरमहीच न तावता धम्मधरो यावता भौभासती योच अपमी सुतवान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मन्नपमज्जति नाथि मे शरणं आयन बुद्धो मे शरणं वरन एथेन सच्च वजन हो तुम्हें जय मंगलन नाथि में शरणं आयन धम्मो में शरणं वरन एथेन सच्च वजन हो तुम्हें जय मंगलन नाथि में शरणं आयन संघो में शरणं वरन एथेन सच्च वजन हो तुम्हें जय मंगलन साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो बुद्धाय। जय भीम जय भीम जय भीम। धन्यवाद आदरणीय लक्ष्मणजी सर. आपण अतिशय सुमधुर आवाजामध्ये धम्मपालन गाथा सरनतय घेऊन कार्यक्रमाचा समारोप केलेला आहे. या श्रद्धावंत अभ्यासकांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम सर. जय भीम सर्वांना.